राज्यामधल्या पावसासंदर्भातले काही अपडेट जाणून घेऊयात। पुढच्या काही तासांमध्ये विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे। अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला गेला असून नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन केलेलं आहे। अकोला, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला गेला आहे। काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून काही ठिकाणी सुमारे 200 मिलीमीटर पर्यंत पावसाची नोंद होऊ शकते असा अंदाज आहे। हवामान विभागाने असा अंदाज वर्तवलेला आहे। पावसासंदर्भातली अपडेट आहे अमरावतीमधून। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश पावसाचा अक्षरशः कहर पाहायला मिळालाय। नदी नाल्यांना पूर आलेले आहेत। 100 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं गेलंय। अनेक घरांमध्ये पुराचं पाणी सुद्धा शिरलंय। एक दुचाकीस्वार पुरामध्ये वाहून गेल्याची भीती सुद्धा व्यक्त होतीये। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ढगफुटी सदृश मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय। नदी नाल्यांना पूर आलेले आहेत। ही दृश्य पाहून अंदाज येतो बऱ्याच गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे आणि 100 नागरिकांना सुरक्षित स्थळी आतापर्यंत हलवलं गेलंय। घरांमध्ये नागरिकांच्या पाणी शिरलंय। नागरिकांचं बरंच नुकसान झालेलं आहे आणि एक दुचाकीस्वार पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याची भीती आहे। त्यामुळे एकूणच परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता तिथल्या तालुक्यातल्या सगळ्या शाळा आणि महाविद्यालयांना सुद्धा सुट्टी दिली गेली आहे। प्रशासनाने तसे आदेश दिले। 24 तासांपासून अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। दिघी कोल्हे गावामध्ये रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। नदीला पूर आलेला आहे आणि त्यामुळे पुराचं पाणी सगळ्या गावामध्ये शिरलंय। 6 गावांचा संपर्क तर अगोदरच तुटलेला आहे। प्रशासनाकडून गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला गेलेला आहे। अमरावतीनंतर येऊयात नागपूरमध्ये सुद्धा 8 जिल्ह्यांना फ्लॅश फ्लडचा इशारा दिला गेलाय। पूर्व विदर्भावर अवदाबाचा प्रभाव अजूनही कायम असणार आहे। सकाळी 11:30 वाजेपर्यंत अचानक पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली गेली आहे। नदी नाले आणि सखल भागांमध्ये पाणी वाढणार आहे। नागरिकांना सतर्क राहण्याचं प्रशासन सातत्यानं आवाहन करत आहे। नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूरमध्ये पूर परिस्थितीची भीती आहे आणि गडचिरोली, अकोला, बुलढाणा, अमरावती जिल्ह्यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। नागपूरसह राज्यामधील 8 जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागानं फ्लॅश फ्लडचा इशारा दिलाय। त्यानंतर इकडे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा जो सततचा पाऊस सुरू आहे, या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आणि हवामान विभागानं अतिवृष्टीचा जो इशारा दिलाय त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना 1 दिवसाची सुट्टी जाहीर केली गेली आहे। हा आदेश सगळ्या शासकीय, अनुदानित आणि खासगी शैक्षणिक संस्थांना लागू असेल। मुसळधार पावसाच्या अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, आपत्ती ओढावू नये, त्यामुळे मुलांना, शाळांना आणि महाविद्यालयांना आज बऱ्याच ठिकाणी सुट्टी दिली गेली आहे। वर्ध्यामधून अपडेट आहे पावसाचीच। वर्ध्यामध्ये सर्वदूर मुसळधार पावसानं जोरदार बॅटिंग केलेली आहे, कारण की वर्ध्यामध्ये मुसळधार पावसानं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे। कालपासूनच्या सततच्या पावसामुळे बरीच गावं जलमय झालेली आहेत। आजही वर्ध्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट असाच कायम आहे। देवळी तालुक्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय। अनेक पूल पाण्याखाली गेलेले आहेत पावसानं आणि 6 प्रमुख मार्ग सुद्धा वाहतुकीसाठी सध्या बंद आहेत। सरूळ इथल्या यशोदा नदीवरचा पूल सुद्धा पाण्याखाली गेलाय। वर्धा राळेगाव मार्ग पूर्णपणे ठप्प आहे। बोरगाव, आलोडा आणि अंजी अंदोरी हे पूलही पाण्याखाली गेलेले आहेत। भिडी, शिरपूर, रत्नापूर गावातील काही घरांमध्ये पाणी सुद्धा शिरलेलं आहे। इकडे हिंगणघाट तालुक्यातील अलमडोह गावाला पुरानं वेढा घेतलेला आहे। तर धुळे जिल्ह्यामध्येच आज अतिवृष्टीची शक्यता वर्तवली जाते। शिरपूर तालुक्यामध्ये सुमारे 100 मिलीमीटर पावसाचा अंदाज आहे। शिंदखेडा तालुक्यामध्ये सुमारे 92 मिलीमीटर पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे। इतर भागांमध्ये सुद्धा मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता वर्तवली गेली आहे। आणि आपण पाहतोय की जुलै महिना संपत आला तरी सुद्धा राज्यांमधल्या धरणांमध्ये फक्त 63.25% पाणीसाठा शिल्लक आहे। गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा जवळपास 70.4% नोंदवला गेला होता।
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील धरणं भरत असताना मराठवाडा आणि विदर्भातील बऱ्याच धरणांमध्ये अजूनही अपेक्षित असा जलसाठा नाही झालेला। त्यामुळे खरीप, रब्बी हंगाम आणि पिण्याच्या पाण्यासंदर्भात चिंता अजूनही कायम आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये दमदार पाऊस झाल्यासच या भागातील पूर परिस्थितीमध्ये सुधारणा होण्याची शक्यता वर्तवली जाते। जाऊयात वर्ध्यामध्ये। वर्ध्याची बातमी आपण पाहणार आहोत। त्या अगोदर बेळगावची बातमी पाहूया। बेळगावमधील घटप्रभा नदी दुथडी भरून वाहू लागलेली आहे। महाराष्ट्रातील मुसळधार पावसानं घटप्रभा नदी दुथडी भरून वाहते। 171 फूट उंचीवरून हा गोकाकचा ऐतिहासिक धबधबा कोसळतोय, जो आपण दृश्यांमध्ये पाहतोय आणि पर्यटक गोकाक धबधब्याकडे गर्दी करतायत। गोकाक शिंगलापूर ब्रिज कम बॅरेज पूर्णपणे पाण्याखाली गेलाय आणि महाराष्ट्रातील घाट परिसरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसानं घटप्रभा नदीला पुन्हा नवसंजीवनी मिळाली आहे। गोकाकचा धबधबा, ऐतिहासिक धबधबा म्हणतो आपण याला, सध्या पूर्ण क्षमतेनं वाहतोय। तब्बल 171 फूट उंचीवरून हा धबधबा कोसळतोय आणि या 171 उंचीवरून कोसळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र जलधारेमुळे गोकाक धबधब्याचं मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी सुद्धा वाढते। या मुसळधार पावसानं घटप्रभा नदीच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। त्यामुळे गोकाक शहर आणि शिंगलापूर गावाला जो ब्रिज जोडतो, ब्रिज कम बॅरेज, तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागतो। पुढची बातमी आहे कोल्हापूरमधून। कोल्हापूरच्या नृसिंहवाडी इथल्या श्री दत्त मंदिरामध्ये आज पहाटे 4:30 वाजता दुसरा दक्षिणद्वार सोहळा भक्तिमय वातावरणामध्ये पार पडला। कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या वाढत्या पाणी पातळीमुळे पुराचं पाणी मंदिराच्या उत्तर द्वारामधून गाभाऱ्यामध्ये प्रवेश करत श्रींच्या चरणांना स्पर्श करून गेलं। यानंतर परंपरेनुसार दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला। सध्या मंदिर परिसरामध्ये पुराचं पाणी शिरल्यानं श्रींची उत्सव मूर्ती नारायणस्वामी मठामध्ये ठेवण्यात आलेली असून प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सुद्धा सतर्कतेचा इशारा दिला आहे।